मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये शांतता रॅली होणार आहे। 7 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची आज नाशिकमध्ये सांगता होत आहे। छगन भुजबळ ओबीसी नेते यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही सांगता रॅली होते, त्यामुळे छगन भुजबळ यांचं निवासस्थान असणाऱ्या भुजबळ फार्म परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काल दुपारपासूनच पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला होता। निवासस्थान म्हणजे भुजबळ फार्मच्या आजूबाजूला येणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। थोड्या वेळानंतर तिथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाणार आहे, त्यांना काय काम आहे हे विचारलं जाणार आहे आणि आपण बघतोय की अशा स्वरूपाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहे। एकूणच 2 अधिकारी आणि 20हून अधिक अंमलदार या पूर्ण सुरक्षेची व्यवस्था बघणार आहेत। नाशिक जिल्हा हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि मनोज जरांगे पाटील हे साधारणतः 12 वाजेपर्यंत नाशिकमध्ये येतील। नाशिकच्या तपोवनापासून त्यांची रॅलीला सुरुवात होणार आहे। तपोवन पंचवटी कारंजा रविवार कारंजा मार्गे नाशिकच्या सीबीएस चौकामध्ये रॅलीची सांगता सभा होणार आहे। 2 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केलेली होती। त्या टीकेला मनोज जरांगे पाटील कसं उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाने एकत्र यावं असं आवाहन गेल्या 8 ते 10 दिवसापासून करण्यात येत होतं, त्यामुळे मोठं शक्ती प्रदर्शन आज मराठा बांधवांच्या माध्यमातून नाशिकमध्ये असलेलं बघायला मिळेल। छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा सामना गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून रंगतो आहे। त्याच सामन्यामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण नाशिकमध्ये गेल्या 7 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांची जी रॅली चालू होती त्या रॅलीची सांगता सभा होणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।